डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी 2 दिवसापूर्वी याच रुग्णालयामध्ये येऊन सर्व डॉक्टर्स असतील किंवा नर्स असतील यांना मारहाण केलेली आहे, त्यांना शिवीगाळ देखील केलेली आहे। जवळपास अर्धा तासाहून अधिक काळ शिवीगाळ सुरू होती आणि ती सगळी क्लिप जी आहे ती जो सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो एबीपी माझाच्या हाती लागला होता। त्यानंतर खरं पाहिलं तर त्यांनी दिलेल्या ज्या अश्लील शिव्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। नेमकं प्रकरण काय घडलं होतं, आपल्यासोबत डॉक्टरांचे सर्व नातेवाईक आहेत। सर काय सांगाल, काय नेमकं आत्ताची कंडिशन आहे आपल्या मुलीची ज्या ठिकाणी त्या फाईट करत होते? खरं पाहिलं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे। एक गुंड प्रवृत्तीचा नगरसेवक आहे आणि तो अशा पद्धतीने त्या ठिकाणी अश्लील शिवीगाळ करत होता। तुमची जी मुलगी जी आहे डॉक्टर, तिला देखील अश्लील शिवीगाळ करत होता आणि तिथे मारहाण करत असताना तिने त्या ठिकाणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय वाटतं आपल्याला, आता काय परिस्थिती आहे? ॲक्च्युली नगरसेवक आहेत हे गुंड प्रवृत्तीचे आहेत। त्यांनी प्राणघातक हल्ला डॉक्टरवर केला, सिस्टरवर केला, नर्सवर, आपल्या मावशी लोकांवर केला। त्यामुळे की वैभव डॉक्टर थोडक्यात बचावला। त्याच्या डोक्यावर मारहाण झाली, सृष्टीला मारहाण झाली आणि गलिच्छ शिव्या डॉक्टर लोकांना दिल्या, त्या कधी त्यांनी ऐकल्या नव्हत्या, काय नव्हत्या। आणि यंग डॉक्टर्स या अशा परिस्थितीत काम करतात, त्यांना सपोर्ट देण्याच्या ऐवजी हे नगरसेवक येऊन गुंडागर्दी करतात, डॉक्टरना मारतात, सिस्टरना मारतात, मावशी लोकांना मारतात। हे कोणाच्या याच्यामुळे मारतात? यांना कोणाची बळ मिळतं? यांना कोण अभय देतं? हे कोणाच्या जीवावर एवढे डेअरिंग करतात डॉक्टरवर हात उचलायचा? जेव्हा जे डॉक्टर हे समाजाचे एक प्रमुख घटक आहेत, ते लोकांना सेवा देतात, लोकांचे जीव वाचवतात, वेळ प्रसंगी स्वतःचे वेळ नसतानासुद्धा ते वेळ काढून सेवा देतात। त्यांनाही जो न्याय मिळायला पाहिजे तो यात मिळत नाही आहे। त्यामुळे डॉक्टर लोक दहशतीखाली आहेत, कारण की दहशत कोणाची? गावगुंडाची आहे, स्थानिक नगरसेवकांची आहे, स्थानिक जे नेते आहेत, स्वतःला नेते म्हणतात, त्यांची आहे। त्यामुळे त्या दिवशी जो भ्याड हल्ला त्यांनी केला, एका महिलावर केला, महिला डॉक्टरवर केला, मावशीवर केला, नर्सेसवर केला, त्याचा आम्ही निषेध करतो। कल्याण मेडिकल ईस्ट प्रॅक्टिशनरच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि अशी अपेक्षा करतो की भविष्यामध्ये असे कोणत्याही डॉक्टरवर हल्ला न झाला पाहिजे, त्याला पोलिसांनी प्रोटेक्शन दिले पाहिजे। विशेष माझं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी सिक्युरिटी असताना हा हमला झालेला आहे, सिक्युरिटीसमोर हमला झालेला आहे, म्हणजे सिक्युरिटी काय कामाची? त्यासाठी अजून तुम्ही सिक्युरिटी वाढवा आणि महिला अधिकारी आणा, महिला डॉक्टर्स म्हणा, महिला मावशी, सिस्टर, या डॉक्टर सगळ्यांना योग्य प्रोटेक्शन द्या, जेणेकरून ही घटना परत घडणार नाही। खरं पाहिलं तर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुमच्या मुलीने कधी संपर्क साधला तुमच्याशी आणि काय चर्चा केली आणि त्यानंतर तुम्ही काय केलं पुढे? मी दवाखान्यात ओपीडीत होतो, अचानक फोन आला, असं झालेलं आहे आणि ते नगरसेवक मारपीट करतोय, सगळ्यांना मारतोय, मला पण मारलेलं आहे, मावशी लोकांना मारलं आहे। मी एकटाच आहे का तो? नाही, त्याच्यासोबत 4-5 गुंडे आहेत आणि ते गुंडे पण मारत आहेत। तर आम्ही पटकन दवाखाना बंद केला आणि इकडे धाव घेतली। आमचे जे मित्रमंडळी आहेत तिकडे आम्ही जिथं आलो तर ते मारामारी करून यांना मारून ते निघून गेले होते आणि ते लोक एवढ्या दहशतीमध्ये होते, सिस्टर लोक रडत होते, मावश्या लोक रडत होत्या, ते डॉक्टर पडला होता खाली आणि तिथलं वातावरण एवढं भयानक होतं की ते आम्ही आलो त्यांना वाटलं आम्ही पण गुंडच आहे की काय। नंतर सांगितलं अरे बाबा आम्ही डॉक्टर लोक आहेत, तुमच्या मदतीला आलो। तेव्हा ते होशमध्ये आले आणि बोलायला लागले असं मग त्यांना आम्ही प्राथमिक उपचार दिला, त्यांना सावरलं, हे केलं आणि नंतर परत मग आम्ही पोलिसांना फोन केला, पण पोलीस पोहोचलेच नव्हते त्यावेळेस। पोलीस त्या ठिकाणी फार उशिरा आले आणि यावेळेस घटना पोलीस कुणाच्या तरी दबावाखाली होते, त्यामुळे तिथे पोहोचले नाही की त्यांना तिथं पोहोचू दिलं नाही। पण ते डॉक्टरवर जो हल्ला झाला त्याला कारणीभूत तो नगरसेवकच आहे। नक्कीच तुम्ही काय सांगाल, आता दोन्ही डॉक्टर जे आहेत त्यांची मनस्थिती काय आहे? माहिती मिळते की ते आता पुन्हा जॉईन करू इच्छित नाही आहेत, तर काय नेमकं मानसिकता आहे आता काय? ते इतका मोठा आघात त्यांच्या मनावर झालेला आहे, त्याच्यामुळे ते पुन्हा इथे येऊन जॉईन करतील आणि कशासाठी? म्हणजे जर ते रुग्णसेवा इतक्या अत्यंत प्रामाणिकपणे जर देत होते तर मग त्यांना तेवढं प्रोटेक्शन पण मिळालं पाहिजे ना। जर ते बाउन्सर त्यांचे इथे असताना तरीसुद्धा डॉक्टरांवर इतका भयानक आणि भॅड हल्ला होतो आहे, ते अतिशय निंदनीय आहे। माझी मुलगी आणि डॉक्टर वैभव खूपच म्हणजे मानसिक धक्क्यातून अजूनही उभारी त्यांना मिळालेली नाही आहे आणि आता विचारच करतील ते जॉईन करायचं की नाही आणि कोणाच्या भरोश्यावर आम्ही त्यांना पाठवायचं इथे सेवेसाठी, ह्याची शाश्वती आम्हाला कोण देणार? अजूनही कोणी कुठच्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कोणी आम्हाला अशी ग्वाही दिलेली नाही की आम्ही तुमच्या मुलांना सुरक्षितता प्रोव्हाइड करू शकतो म्हणून। मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर त्यांना इथे पाठवायचं? खरं पाहिलं तर एक आई आहात तुम्ही आणि एका मुलीनं, ती ऑन ड्युटी आहे, तिच्यावरती हल्ला होतोय, तिला शिवीगाळी होती, तुम्हाला जेव्हा तिनं संपर्क साधला तेव्हा तुम्हाला काय वाटलं? काय म्हटलं म्हणजे ज्या यातना, त्या जो शिवीगाळ, अश्लील शिवीगाळ तिच्यावर जो झालेला आहे आणि जो अझॉल्ट, जी मारहाण, तिचा फोन फोडण्याचा प्रयत्न केला त्या माणसाने, तिच्यावर एक जर मध्ये टेबल तो आला नसता तर त्यांनी तिला आणखीच मारहाण केली असती। त्याच्यानंतर पण त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी, तुला मारण्यासाठी आम्ही महिला वर्ग आमचा बोलवतो आहे। म्हणजे मग कुठच्या दहशतीखाली? आणि त्या आईला, जिने एक डॉक्टर
समाजसेवेसाठी तिने ठेवलेली आहे, म्हणजे आता पाठवली आहे समाजामध्ये, आणि त्याच्यासाठी आम्ही काय कष्ट घेतले असतील, मग त्या आईवडिलांना काय यातना होत असतील. आणि मला ते शिवीगाळ ऐकून प्रचंड यातना झाल्या. आम्ही त्याच्यातून, मी 2 दिवस झाले अजूनही झोपलेली नाही आहे व्यवस्थित, आणि असं इतकी अशी कठीण सिच्युएशन आम्ही हँडल करतो. ते ज्याचं त्याला की प्रत्येक गोष्ट आम्ही शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. खरं पाहिलं तर आता सर्वच डॉक्टर असतील, नर्स असतील, यांनी सुरक्षेची मागणी केलेली आहे. आता रोहित पवारांना अर्थातच असायला पाहिजे. त्यांना सुरक्षा कुठच्या पद्धतीने तुम्ही देणार आहात? पोलीस प्रोटेक्शन तुम्ही 24 तास इथे एक चौकी असायलाच पाहिजे या एरियामध्ये, जी इथे नाही आहे. आणि इकडच्या प्रशासनाची असं हॉस्पिटल प्रशासन म्हणतायत की आम्ही वारंवार मागणी करत आहोत, आणि ही पहिली घटना इथे होणारी नाही. वारंवार अशी महिना 2 महिन्यातून एक तरी घटना अशी घडत असते. फक्त आज वाचा फुटलेली आहे. खरं पाहिलं तर आत्ता तुमची मुलगी पुन्हा या रुग्णालयामध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी रुजू होईल असं वाटतंय आपल्याला? माझ्या मुलीने तर ही सिच्युएशन इतक्या ब्रेवली हँडल केली आहे, जसं ते CCTV फुटेजमध्ये दिसतंय. तिने दुसऱ्यांना, बाकी कोणी असो नसो, त्या डॉक्टर वैभवला वाचवण्यासाठी तिने आतोनात प्रयत्न केले. ती त्यांच्याशी बोलली, आणि जे मेडिकल टर्म्स आहेत ते तिने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना, की याच्यातून की ती पेशंटला जर तुम्ही आताच्या आता नाही हलवलं इथे, तर त्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. खरं पाहिलं तर डॉक्टर जे आहेत ते रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असतात, आणि त्याच कंडिशनमध्ये गरोदर महिला त्या ठिकाणी येते आणि अशा पद्धतीचा हल्ला होतो. आपल्याला काय वाटतंय, डॉक्टरांनी आता काय याच्यातून सबक घेतली पाहिजे? डॉक्टरांनी आता काय सबक घ्यावं, म्हणजे डॉक्टरांनी नाही, हे समाजाने सबक घ्यावं असं मला वाटतंय. की जर ते तुमच्या सेवेसाठी असेल, जर त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं, तर तुमच्या हे गरीब जनता, आणि इथे अतिशय गरीब लोक येतात, त्यांच्या सेवेसाठी हे असतात, आणि त्यांना ती सेवा मिळाली पाहिजे. मला असं वाटत नाही म्हणजे एक जे असं काही कांड झालेलं आहे इथे, त्याच्यामुळे इतरांवर काही त्याचा परिणाम व्हावा, इतर रुग्णांवर त्यांचे हाल व्हावे असं मला मुळात कधीही वाटणार नाही. समजलं? तुमच्या मुलीला पाठवणार तुम्ही आता? मी तर जरूर पाठवेन. मी तर स्ट्रॉंगली आहे तिथे, तिच्या पाठीशी आहोत आम्ही आई वडील म्हणून, आणि माझी मुलगी पण आहे, ती निर्धास्त आहे. ती म्हणते मी याच्यातून मला उभारी मिळेल त्यावेळेस मी नक्की जॉईन करेन. नक्कीच. खरं पाहिलं तर या ज्या महिला डॉक्टर ज्या होत्या, एक गुंड प्रवृत्तीचा नगरसेवक त्यांच्यावरती हल्ला करतोय, मारहाण करतोय, शिवीगाळ करतोय. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतः महिला डॉक्टर त्यांचा प्रतिकार करत होती. त्या जो डॉक्टर आहे वैभव, त्याला देखील वाचवण्याचा प्रयत्न करत होती. कौतुक आहे खरं पाहिलं तर. डॉक्टर कुठल्याही रुग्णांचा जीव घेण्यासाठी या ठिकाणी नसतात, तर ते जीव वाचवण्यासाठी असतात. त्यामुळे डॉक्टरवरती हल्ला होणं आणि त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने अपशब्द वापरणं हे खरं पाहिलं तर निषेधार्थ आहे. याचं कोणीही समर्थन करणार नाही. सुरेश काटे, ABP माझा, डोंबिवली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.